श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 25 मराठी भावार्थ। विदूर नावाचे एक नगर होते। तेथील यवन राजा मोठा क्रूर होता। तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे। तो ब्राह्मणांना म्हणत असे, जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत, मी त्यांना पुष्कळ धन देईन। जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्यांची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल। जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत। पण जे खरे ज्ञानी होते त्यांना द्रव्याची हाव सुटली। ते त्या श्लेषापुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले। श्लेषांच्या मनात कपट होते। यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करताना रितसर प्रत्युत्तर करतात आणि आम्हा श्लेषांची मात्र निंदा करतात। आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात। अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे। ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे। ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मरुद्धांना कळली। द्रव्याच्या आकांक्षेने पडत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठन करून दाखवू लागले। असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले। आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनांपुढे आपली प्रशंसा करू लागले। आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणी नाही। जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असेल तर त्यांना आमच्या बरोबर चर्चा करण्यास बोलवावे। त्याचप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाला, तुम्ही या दोघांशी चर्चा करा। जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ असतील त्यांना मी भरपूर धन देईन। तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत, महापंडित आहेत। त्यांचीच नावे घोषित करून त्यांचाच सन्मान करावा। यवनाने त्या दोघांना वस्त्र भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली। मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहे असे तो म्हणाला। ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्याला स्वतःला राज्य म्हणून मिरवू लागले। ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर आमच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ। यवनांची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले। त्रिविक्रम मुनीची ख्याती त्यांनी ऐकली होती। ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आव्हान केले। त्रिविक्रमाने त्याची पूर्वकीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला। गाणगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगलाच धडा शिकवावा असा त्याने विचार केला। त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरात घेऊन आला। तिथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला। आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे ते म्हणत आहे। मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे। तरी स्वामी तुम्ही वचन सर्वश्रेष्ठ, तुम्ही आज्ञा करावी। श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी लोक, आम्हाला जय पराजय सारखाच आहे। संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे? गर्वाने सर्वांचा नाश होतो। देवदाना यांच्याही गर्वामुळे मरण ओढवते। वेदांत कुणाला कळतो? ब्रह्मदेवादिकांना सुद्धा महामार्ग कळत नाही, त्यांनाही वेद सांदेव कळत नाही, तेव्हा उगाच गर्व करू नका। अशा प्रकारे श्री गुरूंनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री गुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही तीनही वेदांच्या अंगासह संहिता जाणतो। त्यानंतर फार अपूर्व घटना घडली, ती पुढील अध्यायात आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 25। श्री गणेशाय नमः। जया जयाचे सिद्ध योगी मुनी तुझी तारक शिरोमणी, साक्षी येतसे अंतकरणे बोधिला माते परमार्थ। तया त्रिविक्रम भारतेसी दाविले रूप प्रत्यक्ष, पुढे कथा वर्तली कैसी ते निरूपावे दातार। सिद्ध मनेक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा, सांगता होय बहु काळा साधारण सांगतसे। पुढे वर्तले अपूर्व एक शिष्या नामधारक, विदुरा नाम नगर एक, होता राज यवनवंशी। महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीवहिंसी, चर्चा करावी ब्राह्मणासी, वेद मनवी आपणा पुढे। विप्रासी म्हणे तो यवन, जे कास ते द्विजसज्जन, आपुल्या सवयसी येऊन वेद सर्व म्हणावे। त्याते देईन द्रव बहुत, सर्वांमध्ये मान्यवंत, जे कोण सांगित वेदार्थ, विशेष त्यासी पूजा करू। ऐसे कुणी ज्ञानीजन, नेनो म्हणती वेद आपण, जे कोणास ती मतीन, कांक्षा करीती द्रव्यावरी। जाऊनी तया श्लेषा पुढे, वेदशास्त्र वाचिती गाडे, श्लेषा म्हणी असे कुडे।
एके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करती पशु हत्या करते रीती आम्हा श्लेषा ते निंदिती पशु वदती म्हणूनिया एने परी ब्राह्मणासी निंदा करे बहुवसी योग्यता ज्या द्विजावरासी अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवून मन भेटते झाले त्या यवना वेद म्हणती त्या पुढे एने परी वर्तमानी वर्तत असता एक दिनी मंद भाग्य विप्रदोनी येऊनी भेटले रायासे वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपली सांगती आपण विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद कराया वेदासी नसती चारी राष्ट्रात असित जरी तुझ्या नगरी परित येते प्राचरी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजासी राजा म्हणे समजतासी चर्चा करा तुम्ही अंशी जे जिंकिते तर्केसी अपार देव देऊत म्हणे हे कोणी ज्ञानी जन मनो लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवन जे याते पराभवीचे आम्हा मध्ये हेच श्रेष्ठ विप्रदोनी महासुबट याते करुणिया प्रकट मान द्यावा महाराजा आरोडुनी हस्तीवरी निर्वा म्हणे आपुल्या नगरी नव्हती विप्र त्यांचे सरी हेची राज विप्राची महातामसी ते ब्राह्मण द्विजांते करुणी दूषण राजे मिळती आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्रमंदा ते व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी आमुचे मनी बहु आर्ता करणे वाद वेदार्थ शास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रात परितेसी पराभवाते ब्राह्मणासे म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्ते नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमा तीरसे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येत वेद तिन्ही अनेक शास्त्रे अभिज्ञ तो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जनसमस्त एकती द्विज मध्योन्न गेले तया मुनिपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावे आम्हासी अथवा द्यावे हारिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तिन्ही अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होत अरण्य पात्र वंदन करीतसे राज समस्त तुम्हा सादृश्य भोग भोगिते नेनो म्हणून अरण्यवासी वेश दळीला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नवे जाना एकोणी मुनीचे वचन तव का आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कोण करणारे ऐसे भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परियसा अनेक परी ब्राह्मणासी सांगे मुनी विनियसी एकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुल्या मनी याते न्यावे गंगा भुवनी शिक्षा द्यावे द्विजाते विप्रमंदाते व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपाय करणे भले म्हणून योजना करीतसे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी चला गा गाणगापुरासी येथे देईल तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असते आमचे गुरु तया पुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मणीचा भारू करू शमन म्हणती देखा ऐसी निगुती करुणी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बसूनी पातले तया गंगापुरा जे का स्थानी श्री गुरुवरा रम्य स्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नमन करीती मुनीश्वराते उठविले श्री गुरुनाथे अलिंगोणी करुणावस्रे पुसता झाला वृत्तांत श्री गुरु पुसती यतीश्वरासी आले ती कवणकार्यासी विस्तारुणी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकोनी सांगतसे त्रिविक्रम मुनी मंदोद्मन विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमासे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपुले जीवाग्रीवसे म्हणती मूळ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हासी पत्र मागती हारी ऐसी
अनेक परितयासी सांगतना ऐकती उन्मत. म्हणून आलं तुझ्या जवळी तुम्ही स्वामी गुरुमोडी. तुझे वाक्य असे बडी येणे परी निरोपावे. मुनी वचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्यवदनी. आले होते विप्रदोनी त्या ते पुसती वृत्तांत. श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी. वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे गुणे. आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारी जीत सरसी. काय थोरवी तुम्हासी जय होता यती सवे. श्री गुरुवचन ऐकोनी बोलते झाले विप्रदोनी. आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित. नव्हते कोणी सन्मुख वेद चर्चा परांगमुख. म्हणून पत्रे अनेक काढून दाखवली. येणे रीती आम्हासी पत्र देता का सायासी. कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी. जरी असेल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण. वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र. आम्ही जाणो वेदचारी नव्हती कोणी आम्हा सरी. तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत. श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वनाश समजतासी. देव दानवादिकासी गर्व मृत्यू लादला जाण. कवळ जाणे वेदांत ब्राह्मादिकांकडे अंत. वेदादी अनंत गर्व वाया तू करसी. विचारेसी आपुले हित तरी सांडिजे सर्व भ्रांत. काय जानसी वेदांत चतुर्वेदी म्हणसी. श्री गुरुवचन ऐकोनी गर्व दाटले बहुमणी. जाणो आम्ही वेदतिनी सांग सहिता परियसा. येणे परी श्री गुरुशी बोलती ब्राह्मण गर्वेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले. चारही वेदांचे आद्यंत श्री गुरु ब्राह्मणासी निरूपित. सांगेन एका एकचित्त मने सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्वरे श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे विप्र आत्मप्रशंसनाम पंचविंशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अपरमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.